बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात रस्ता बंद केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात येत आहे। तामगावच्या ग्रामस्थांनी विमानतळाबाहेर आंदोलन केलेलं आहे। विमानतळा शेजारून जाणारा रस्ता खुला करण्याची या ग्रामस्थांची मागणी आहे। रस्ता बंद असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। तर कोल्हापुरात रस्ता बंद केल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे हा रस्ता बंद असल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत आणि त्यामुळे हे नागरिक संताप व्यक्त करतात। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, दीपाली, खरं तर पाहिजे झालं तर कोल्हापूर शहरालगत असलेल्या या विमानतळा शेजारी एक तामगाव नावाचं गाव आहे। या गावाला जाणारा रस्ता जो आहे तो विमानतळ विस्तारीकरणासाठी रस्ता बंद करण्यात आलेला होता। ती भिंत जी आहे ती घालण्यात आलेली होती। सध्या ग्रामस्थांनी आक्रमक होत जवळपास 1 आठवड्यापासून हा रस्ता बंद असल्यामुळे आता ग्रामस्थांनी अखेरचा पर्याय म्हणून आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। खर तर या सगळ्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यापूर्वीच त्यांनी आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। कुठेतरी एक आक्रमक पद्धतीनं भूमिका घेत हे तीव्र पद्धतीनं एक बॅनरबाजी करत हे आंदोलन केलेलं आहे। ही भिंत जी आहे ती पाडू असा इशारा जो आहे तो देखील ग्रामस्थ देत आहेत। खरं तर ग्रामस्थांची देखील काही दिवसांपासून हाल होत असताना पाहायला मिळतात, कारण हा रस्ता गावाला जाणारा रस्ताच बंद असल्यामुळे अनेक वेळा जी वाहतूक आहे ती वाहतूक खोळंबलेली आहे। त्याचबरोबर शेजारीच असलेला जो महामार्ग आहे त्या महामार्गालगतची सुद्धा वाहतूक जी आहे ती या सगळ्या प्रकरणामुळे वाहतूक खोळंबत असताना पाहायला मिळत होती। मात्र सध्या जर पाहायचं झालं तर ग्रामस्थांनी कुठेतरी एक आक्रमक भूमिका घेत इशारा देखील दिला आहे। या विमानतळ विस्तारीकरणासाठी जी गावाला जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो बंद करण्याचं काय आवश्यकता आहे असा एक प्रश्न विचारला जातोय। सध्या या सगळ्या प्रकरणावर प्रशासन कसं पाहतं हे देखील पाहणं पडतं। निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।